गोष्ट असं काही सांगणार नाही, पण कोर्टाने जे आज म्हटलं तेच आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एवढे मोठी माणसं आहात, एवढे मोठे मोठे नेते तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे ते एकटेच शरद पवार आहेत, आमच्याकडे तर कोणीच नाही. तर त्यांनी जे म्हटलं ते मी 4 महिन्यापासून म्हणतोय. तुम्ही जर स्वतः खूप मोठे आहात ना, तुम्ही शरद पवारांच्या बरोबरीने चालणार असं दाखवताय ना, की त्यांना हरवणार असं म्हणताय ना, तर तुम्ही स्वतःची पार्टी काढा, स्वतःचं नाव घ्या, स्वतःच्या नेत्यांचे फोटो छापा आणि स्वतःचं एक सिंबल घ्या आणि लढा. एक मुद्दा हा होता की शरद पवारांचं आणि घड्याळाचं नातं अतूट आहे असं तुमच्या वकिलांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही असं सुचवत आहे की इलेक्शन कमिशनने जे अजित पवार गटाला पक्षाचं चिन्ह म्हणून घड्याळ दिलेलं आहे ते त्यांनी वापरू नये असं यावरती तुमचा आक्षेप आहे नाही नाही किंवा असं बदलून द्यावं असं. नाही, आमचं आमचं म्हणणं तेच आहे की शरद पवार कोण होतो जो घड्याळ घरोघरी घेऊन गेला. आज माझ्या मतदारसंघामध्ये घडी जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्रामध्ये घड्याळ शरद पवार, हे सिनेमच आहे ना. म्हणजे जसं एका जमान्यामध्ये लोक चॉकलेट नाही म्हणायचे, कॅडबरी घे ना, तसं आहे घड्याळ शरद पवार. इतकं तोंडात बसलेलं आहे, ह्याचा फटका बसणार ना. मग दोघंही जर मैदानात खेळायला, टेस्ट मॅच खेळायला उतरलेत, नवा चेंडू, नवी बॅट, नवी पिच, नवा स्टंप, नवे एम्पायर. त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की पुढे भविष्यात तुम्हाला अशी अपेक्षा वाटते सुप्रीम कोर्टाकडून कदाचित. नाही नाही, असं असं आहे की मला अपेक्षा नाही आहे. ते जे बोलले ते मी तुम्हाला सांगतोय, माझ्या अपेक्षा काही मी सांगत नाही आहे, पण